जागतिक बाजारपेठेमध्ये गुलाबाला मोठी मागणी आहे. 12 महिने मागणी असणारे फूल म्हणजे गुलाब. प्रेमाचे, मैत्रीचे आणि शांततेचे प्रतीक म्हणजे गुलाब. लग्न कार्य असो किंवा कोणतेही सभा, कार्यक्रम, वाढदिवस अशा अनेक ठिकाणी गुलाबाच्या पुष्पांचे अधिक महत्त्व असते. फेब्रुवारी महिन्यात म्हटलं तर गुलाबाला मोठा उच्चांक असा बाजारभाव मिळतो. 14 फेब्रुवारी म्हटलं की आठवतो तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवशी गुलाबाच्या फुलाला गगनचुंबी भाव प्राप्त होत असतो. गुलकंद, गुलाबजल, अत्तर यासाठी देखील गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे साताऱ्यातील सासरुवे गावातील 27 वर्षीय शुभम विजय जाधव या युवा तरुणाने 30 गुंठे क्षेत्रामध्ये बोर्डेक्स गुलाबाची लागवड केली आहे. एका IT कंपनीमध्ये उच्च शिक्षित तरुणाला पण एवढा पगार नाही तेवढे उत्पन्न 12वी शिक्षण झालेले शुभम जाधव यांच्या 30 गुंठ्या क्षेत्रामधून ते घेत असतात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती शुभम जाधव यांच्याकडून. माझं नाव शुभम विजय जाधव, राहणार सासरोळे. मी एक युवा शेतकरी आहे आणि आता मी गुलाबाची लागण केलेली आहे. माझा आता गुलाब सुरू आहे. तरी दिवसाकाठी मला 18-20 किलो गुलाब हा सापडतो. तो मी रेहमतपूर, कोरेगाव, सातारा मार्केटमध्ये मी जाऊन स्वतः फुलवाल्यासनी मी देतो. तो मला 150 रुपये किलोनं मी गुलाब देतो. आणि त्याचप्रमाणे मला गुलाबातून महिन्याकाठी माझा हा 200 किलो गुलाब जातो. त्यातून मला एक 60-70 हजार रुपये मिळतात. आणि त्यातील माझा खर्च हा 20-1 हजार रुपये दर महिन्याकाठी होतो गुलाबाला. आणि त्यातून मला 50-1 हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर मी गुलछडीची ही शेती केलेली आहे. त्यातून मला असा निव्वळ नफा मिळून मला महिन्याकाठी एक 60-70 हजार रुपये हे प्रॉफिट मिळतं. हा गुलाब हा बोर्डेक्स जातीचा आपण लावलेला आहे. याची लागण आम्ही फेब्रुवारीमध्ये केली होती. फेब्रुवारीमध्ये म्हणताना रोपं आम्ही 1-6 महिने फळ काय धरलं नव्हतं त्याचं. परत त्याच्यानंतर आम्ही फुल धरायला चालू केली होती. सरासरी आम्हाला एका झाडापासून 1 ते 2 किलो हे गुलाब हा आम्हाला महिन्याकाठी त्या झाडापासून मिळतो. हा गुलाब आम्ही किलोवरती पण देतो आणि नगावरती पण देतो. नगावरती हा त्याचा रेट 5 ते 6 रुपये राहतो आणि किलोवरती 150 रुपये प्रमाणे आम्ही फुलं देतो. आज युवा पिढीने शेतीकडे सुद्धा वळलं पाहिजे. एक शेती म्हणून नाही तर आपण व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आज आपल्याला शेतीमधून भरपूर फायदा काय होऊ शकतो. युवा पिढीने सुद्धा कुठेही कंपनीत 100-300-400 रुपयासाठी काम करण्यापेक्षा आपला बिझनेस काहीतरी एक आपलं नाव, आपली छाप पडली पाहिजे मार्केटमध्ये. ह्याचा करून अभ्यास आपण शेती हा व्यवसाय चांगला आहे आणि याकडे वळलं पाहिजे युवा वर्गाने. आज युवा वर्गाने दुसरीकडे जरी काम करायचं म्हटलं तरी आपल्याला 10 ते 15 हजार रुपये पगार माणूस देऊन त्यात आपल्याला कष्ट भरपूर करावं लागतं. त्याच पद्धतीने आपण जर आपल्या शेतात कष्ट थोड्या प्रमाणात जरी चांगल्या पद्धतीने केलं, चांगली टेक्नॉलॉजी वापरून केलं तर त्यातून आपल्याला 60-70 हजार रुपये महिन्याकाठी मिळू शकतात. त्यासाठी युवा वर्गानं माझं मत आहे शेती ह्या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून वळलं पाहिजे. त्याचबरोबर युवा वर्गाला एक कानमंत्र देखील दिला आहे. युवा पिढीने शेती देखील केली पाहिजे. शेतीकडे शेती म्हणून न पाहता एक व्यवसाय म्हणून युवा वर्गानं पाहिलं पाहिजे. दुसऱ्याकडे कामाला जाण्यापेक्षा स्वतः शेती करून लाखो रुपये कमवता येतात असं देखील शुभम जाधव यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.